BRTचं पण उदाहरण आपल्याला खरं तर याच्यामध्ये घेता येईल की BRT केल्यामुळे अनेकांचं म्हणणं असं होतं की मोठे रस्ते हे अतिशय छोटे झाले. तर खरंच पुण्याला किंवा पिंपरी चिंचवडला BRTची आणि अगदी मुंबईलाही BRTची गरज आहे का? तुम्हाला काय वाटतं? BRT ही व्यवस्था चांगली आहे, पण BRT व्यवस्था कोणासाठी चांगली आहे? तर छोट्या शहरांसाठी चांगली आहे आणि 1 to 1 तुम्हाला असेल तर शहरासाठी आहे. आपलं ट्रॅफिकचं जे प्रोफाईल आहे, त्या प्रोफाईलसाठी ते अत्यंत तद्दन फालतू असा तो एक उपक्रम होता की याच्यामुळे की कारण या ठिकाणी ते सक्षमच होऊ शकत नाही. कारण शहर इतकं वाढलेलं आहे, त्याचा तो असं लेंथवाईज नाही आहे ते शहर, ते असं सर्क्युलर शहर आहे आणि त्याचा जो ट्रॅफिकचा पॅटर्न आहे तो पॅटर्नसुद्धा असा काही नाही की इकडे सगळा फ्लो जातो आहे असं नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की हे चुकीचा निर्णय होता. पण कसं आहे की चुकीचा निर्णय घेणारी प्रशासकीय व्यवस्थाच होती. प्रशासकीय राजकीय व्यवस्थेने ते आणला नव्हता, हे प्रशासकीय व्यवस्थेने आणला होता. आणि नंतर काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या ती बंद पडलेली आहे. दुसरं महत्त्वाचं असं होतं की तुम्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करता ती निरंतर चालू राहावी अशी पाहिजे. आता निरंतर चालू राहावी म्हणजे काय की आपले डिझेलचे दर हे कायमस्वरूपी वाढत राहत आहेत. त्यामुळे बस व्यवस्था ही त्याच्यासाठी होऊ शकत नाही आणि त्याचं पोल्युशन मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे की इलेक्ट्रिकवरती चालणारी जिथे MP 2.5 म्हणजे तुमचे धुलीकण कमी करणारे अशी व्यवस्था पाहिजे आणि मोर एफिशियंट पाहिजे आणि जी याच्यावरती तुमच्या डिझेलच्या व्यवस्थेवरती अवलंबून असणार नाही. म्हणजे त्याचे मेट्रो किंवा तत्सम पाहिजे. त्याच्याकडे लक्ष न देता मला वाटतं की आणि वहन क्षमता जास्त आणि ज्याच्यासाठी रस्त्याची तुमची हे सुद्धा कमी लागते, विड्थसुद्धा कमी लागते. त्याच्यासाठी ही व्यवस्था खरं म्हणजे की अशा पद्धतीची हीच व्यवस्था असं अशा पद्धतीचं आणणं गरजेचं होतं. पण कुणीतरी एखाद्या कन्सल्टंटने सांगायचं की ही व्यवस्था चांगली आहे आणि प्रशासकीय अधिकाऱ्याने त्याच्याकडे म्हणायचं की अरे ही चांगली आहे आणि मग राजकीय व्यवस्थेने काहीतरी नवीन आपल्या शहरामध्ये येते आणि काही दिवस तरी लोकांना ते खेळणं म्हणून की BRT येते पुण्यामध्ये किंवा BRT येते सुरतमध्ये किंवा BRT येते मुंबईमध्ये. हा मला वाटतं की हा तात्कालिक जरी चांगला वाटत असला तरी भविष्यामध्ये ते अनसस्टेनेबल असे हे सोल्युशन्स आहेत.